मंडळी, काही पदार्थ फक्त आपलं पोट भरत नाहीत, तर ते मनाला सुद्धा अगदी समाधान देतात. असे हे मस्त पदार्थ होतात आणि असे पदार्थ आपल्या माणसांसोबत खाऊन अगदी मन तृप्त व्हायला होतं. तर बघू शकताय, मस्त असा मोकळा भात झालेला आहे. अगदी कलरफुल अशी आपली बिर्याणी दिसत आहे. घरभर सुगंध पसरवणारी आणि सर्वांना आवडणारी अशी मऊ लुसलुशीत मटणापासूनची ही बिर्याणी बनवलेली आहे. कोणत्याही प्रकारचा तामझाम न करता इथे सरळ सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारी मस्त अशी मटनची बिर्याणी मी सांगितले आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. इथे मी अर्धा किलो स्वच्छ मटण धुवून घेतलं आहे. तर मटण आधी आपण मॅरिनेट करून घेऊ. इथे 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धना जिरा पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, चवीसाठी मीठ, इथं कोथिंबीर आणि पुदिना असा बारीक चिरून घेतला आहे तो, आणि छान घट्टसर दही याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने मिक्स करून हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता इथे बिर्याणी आहे, तर इथे आपल्याला 80% भात शिजवून घ्यायचा आहे. तर त्याची सुद्धा तयारी मी इथं करून घेतली आहे. माझा भात 80% शिजून झाला आहे. तर आता पुढची वेळ आहे ती मसाला तयार करण्याची. आता मटण आहे ते मी डायरेक्ट कुकरमध्येच घालणार आहे, फक्त शिजवून घेण्यापुरतं. तर इथे कुकरमध्ये 4 चमचे तेल टाकलं आहे. इथे कांदा मी बारीक चिरून घेण्याऐवजी कांद्याची मी जाडसरच पेस्ट करून घेतली आहे आणि सेम टोमॅटोची सुद्धा अशी जाडसरच ओबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे, की जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जाईल आणि आपली ग्रेव्ही सुद्धा दाटसर होण्यासाठी इथे आपल्याला मदत होईल. आता याच्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये इतर मी कोणतेही मसाले घातले नाही. आता याच्यामध्ये डायरेक्टच आपण मॅरिनेट करून ठेवलेलं जे मटण आहे ते घालायचं आहे, कारण मॅरिनेट करत असतानाच आपल्याला जेवढे पुरेसे होईल इतके मसाले आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे एक्स्ट्रा मसाल्याची इथे काही गरज लागणार नाही. आता पुरेसे इतकं पाणी घालायचं आहे आणि मटण छान कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. बघू शकताय, मी इथे 4 शिट्ट्या दिल्या होत्या कुकरला आणि छान रंग आलेला आहे, ग्रेव्ही सुद्धा मिळून आली आहे आणि आपलं मटण मऊसूद छान शिजलं देखील आहे. आता बिर्याणी आहे तर लेयर तर लावायलाच हवे. तर इथं मी परत एक दुसरं भांडं घेतलं आहे. त्या भांड्यामध्ये पहिल्यांदा मटण आणि ग्रेव्हीचा चांगला खाली थर दिला आहे. त्याच्यावरती शिजवलेला भात घातला आहे. वरतून तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, थोडं तूप हे पसरवायचं आहे आणि परत एकदा दुसरा लेयर लावायचा आहे आणि मस्त असे आपले लेयर लावून तयार होतात. आणि सगळ्यात शेवटी परत तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि थोडासा आपला बिर्याणी मसाला असतो तो बिर्याणी मसाला वरतून घालायचा आहे. कोणताही असेल बिर्याणी मसाला तो इथे वापरला तरीही चालेल. आणि नंतर तुम्ही केसर घालू शकता किंवा तुम्ही फूड कलर वापरू शकता. मी ते 1 चमचाभर फूड कलर वापरलेला आहे, कारण मस्त अशी बिर्याणी कलरफुल दिसण्यासाठी. आणि शेवटी बिर्याणी आहे तिला दम द्यायचा आहे. तर मस्त असा लाल रसरशीत कोळसा करून त्याच्यावरती तुपाची धार सोडली आणि मस्त 10 मिनिटासाठी याला धुरी दिली. चांगलं याला 10 ते 15 मिनिटाचा दम दिल्यानंतर ही दमदार अशी मस्त रसरशीत मटन बिर्याणी तयार झाली आहे. आणि बरं का मंडळी, ही फक्त बिर्याणी बघून आस्वाद घेण्यापेक्षा अशा पद्धतीने करून सुद्धा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. आणि कधीही कुठल्या वेळी तुम्हाला खावंसं वाटत असेल किंवा कुणाला खाऊ घालावंसं वाटत असेल तेव्हा ही टेस्ट तुम्ही नक्की करून द्या आणि त्यांना सुद्धा नक्की आवडेल. तर जाता जाता सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.